तर प्रेक्षकांनो, आता इकडे राणीला सगळं काही सत्य तनिषाने सांगितलेलं असतं की नेमकं त्या रात्री काय घडलंय. आणि आता इकडे राणी घरी येऊन सगळं बघते तर तिला दिसतं की इकडे इंद्राचा शर्ट आणि त्यावर लिपस्टिकचे डाग, तितकंच नाही तर तिचा ड्रेस, सगळं काही तिला समजतं. आता हे बघितल्याबरोबर इकडे इकडे इंद्रा बोलतो की ऐकणार राणी, मी तुला सांगणारच होतो. तितक्यात आता इकडे राणी बोलते की तुमच्या शर्टवर लिपस्टिकचा डाग कसा काय. आता इकडे तर तनिषाने तिला सगळं काही सत्य सांगितलेलं असतं. नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर आता इकडे उर्मिला जी असते माहेरी जायला निघालेली असते. सगळेजण घरचे माणसं तिथे जमलेले असतात. आता इकडे काकी बोलतात रत्नाई की हे बघ, तू ना तिथे गेल्यावर आरामाने म्हणजेच एकदम आराम करू नको, थोडंसं हालचाल करत जा. इकडे मालती सांगते की मेडिसिन्स व्यवस्थित घेत जा. इकडे राणी तिला हळद कुंकू वगैरे लावते. इकडे आबा बोलतात नाश्ता करून गेलीस तीस तर बरं झालं असतं. त्यावर आता इकडे ती बोलते आबा माझा नाश्ता झालाय. आता इकडे अजित सुद्धा तिला सोडायला गेलेला असतो. आता इकडे सगळेजण नाश्त्याला बसतात. तितक्यात आता इकडे इंद्रा खाली येतो. तो आता एकदम म्हणजे टेन्शनमध्येच असतो. पण आता इकडे आबा बोलतात काय रे इंद्रा, गुड मॉर्निंग, का असं शांत शांत आहेस? अरे रात्री तुझी झोप तर व्यवस्थित झाली आहे ना? असं म्हटलं बरोबर इकडे तो काहीच बोलत नसतो. त्यावर इकडे आबा बोलतात बरोबर आहे म्हणा, बायको घरी नसल्यावर कसं काय होणार ना पूर्ण झोप. त्यावर आता इकडे मालती वगैरे बोलत असते हे बघ इंद्रा, तू ना आता व्यवस्थित पोटभर खाऊन घे. एकदा तू कामात लागलास ना तर तुझं काहीच लक्ष नसतं. आता तितक्यात बाहेरून तनिषाचा आवाज येतो इंद्रा म्हणून. आता इकडे त्यावर यांना सगळ्यांना कळतं की तनिषा आली आहे. त्यावर आता इकडे आतमध्ये बोलवायला लावतात. इकडे इंद्रा मनातल्या मनात विचार करतो जर आतमध्ये तनिषा आली तर अजूनच प्रॉब्लेम होईल, अजून प्रश्न वगैरे विचारेल, त्यापेक्षा मीच बाहेर जातो. आणि म्हणून तिकडे तो उठतो आणि बोलतो की मला नाश्ता नाही आहे, म्हणजेच मला नाश्ता करायचा नाही, मला भूक नाही आहे. त्यावर इकडे मालती बोलते असं काय करतोयस इंद्रा, मी तुला थांब म्हटलं ना, अरे पूर्ण नाश्ता करून जा. त्यावर तो बोलतो अगं आई, मी म्हटलं ना मला नाही आहे भूक आणि मी बाहेर काहीतरी खाऊन घेईल. असं म्हणून तिकडे तो पळतो. आता इकडे आबा बोलतात की मला तुम्ही टेन्शन घेऊ नका, तो बाहेर काही खाऊन घेईल. त्यावर आता इकडे हे दोघंही फॅक्टरीमध्ये पोहोचलेले असतात. आता इकडे तो तिच्याकडे काही लक्ष देत नाही, सरळ जायला निघतो. हे बघून इकडे तनिषा जी असते त्याचा हात धरते आणि बोलते थांब इंद्रा, तू असं काय करतोयस आणि माझ्यापासून असं लांब लांब का पळतोयस? हे बघ मी तुला सांगते ना, आपल्यामध्ये जे काही पण झालंय ना ते आपल्या एकमेकांच्या संमतीने झालंय. आणि आपण दोघंही ड्रंकमध्ये होतो, आपण दोघंही नशेत होतो. आणि हे बघ मी तुला थांबवण्याचा प्रयत्न केलाय ना, पण ना ते तू थांबणारच नव्हता. आणि ना तुझा स्पर्श मी कसा काय विसरू शकेल? त्यावर तिकडे तो बोलतो हे बघ तनिषा, मला ना ते सगळं आठवायचंच नाहीये. हे सगळं आठवून माझं डोकं खूप दुखतंय आणि मला काय करू आणि काय नाही समजत नाहीये. तनिषा, मी माझ्या बायकोसमोर डोळे म्हणजेच नजर मिळवू शकत नाहीये. अगं मीच माझ्या नजरेतून पडलोय. आता इकडे या सगळ्याची म्हणजे इकडे इंद्राला किती त्रास होत असतो त्याला चांगलंच माहिती असतं. आता इकडे तनिषा बोलत असते की मला हेच तर हवं होतं इंद्रा. आता इकडे ती मनातल्या मनात बोलते. इकडे संध्याकाळ झालेली असते. इंद्रा घरी आलेला असतो. आता घरी आल्याबरोबर इकडे तो फक्त टेन्शनमध्ये असतो. त्यावर समोर त्याला त्या दोन भावल्या दिसतात. आता इकडे ती म्हणजेच राणीची भावली घेऊन तिकडे तो बोलतो की राणी मला माफ कर. अगं मला हे सगळं करायचं नव्हतं, हे सगळं मी केलं नाही, हे सगळं चुकून झालं. अगं मी नशेत होतो, जर मी दारू वगैरे पिली नसती तर असं सगळं काही झालंच नसतं. पण मला खूप भीती वाटते, तू म्हणजे तुला सत्य समजल्यावर तू मला सोडून जाशील का? पण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आता इकडे तो एकटाच बडबड करत असतो आणि खूप रडत असतो. त्याला काय करू काय नाही समजत नसतं. त्याचं डोकं फुटण्यावर आलेलं असतं कारण त्याला इतकं टेन्शन आलेलं असतं. दुसरीकडे इकडे विक्रांत आणि तनिषा आता इकडे मस्तच वाईनची पार्टी करत असतात. इकडे म्हणजेच इकडे विक्रांत बोलतो वा तनिषा, काय प्लॅन केलास तू? म्हणजे एकाच प्लॅनमध्ये डायरेक्ट तू इंद्राच्या आयुष्यात घुसलीस. त्यावर आता इकडे तो बोलतो की आता बघ, आता असं मस्त आपण प्लॅन करूया ना, आणि मला तुझा प्लॅन खूप आवडलाय बघ. त्यावर इकडे तनिषा बोलते मी ना असा एखादा प्लॅन करेल आणि तो सक्सेसफुल होणार नाही असं कधीच होत नाही. मी जे पण करते ते बरोबरच करते. आता इकडे विक्रांत मनातल्या मनात बोलत असतो हो कर तू, तुझी ना म्हणजे तू स्वतःची प्रशंसा करून घे, कारण आता बघच मी तुला कसं प्याद म्हणून वापरणार आहे. त्यावर इकडे तनिषा बोलते आता तुला खरं सांगू का, एखाद्या खेळण्यासारखा इंद्र झालाय. त्याला मी बस म्हटलं तर बसेल, उठ म्हटलं तर उठेल. तो फक्त तर माझ्याच तलावर चालणार आहे. आता तू फक्त भीच मजा बघ मी कशा प्रकारे इंद्राला तर मी त्याच्या आयुष्यात घुसलेली आहे, पण आता मला त्याच्या घरात सुद्धा लवकरच घुसायचे. त्यावर आता इकडे विक्रांत मनातल्या मनात बोलतो हो तू त्याला तुझ्या तालावर नाचव, पण मी आता तुला माझ्या तालावर नाचवणार. आता इकडे विक्रांतचा हा प्लॅन असतो. आता इकडे तो तनिषाला प्यादा म्हणून तिकडे वापरणार आहे, ते म्हणजेच इंद्र आणि त्याच्या परिवाराला बर्बाद करण्यासाठी. इकडे या दोघांनी तर यांचे प्लॅन रेडी ठेवलेले असतात. म्हणजेच आता इकडे तनिषाचा सेकंड प्लॅन असतो तो म्हणजेच इंद्राच्या घरात घुसण्याचा, आणि तो सुद्धा तिचा प्लॅन झालेला असतो आणि तिला पूर्ण कॉन्फिडन्स असतो की तो प्लॅन सुद्धा तिचा सक्सेसफुल होणारच. आता इकडे इंद्र खूप रडत असतो. तितक्यात मागून राणी येते आणि बोलते इंद्रजी काय झालं, तुम्ही का रडत आहात आणि अशी कुठली गोष्ट आहे की तुम्ही मला सांगू शकत नाहीये?
त्यावर तिकडे तो बोलतो काही नाही. त्यावरती तिकडे त्याच्या जवळ जाते आणि त्याला मिठी मारते आणि बोलते, हे बघा इंद्रजित, मी तुमची बायको आहे आणि तुम्ही माझ्यापासून काहीच लपवणार नाही असं मला वचन दिलंय ना. हे बघा, तुम्ही काहीच काळजी करू नका, तुम्हाला जे काही आहे ते मला सांगा. आता इकडे त्यावर तो बोलतो, काही नाही अगं, फॅक्टरी लोन हे सगळं याच मला टेन्शन येते. त्यावरती बोलते, अच्छा इतकंच टेन्शन आहे ना. हे बघा, मी तुमची बायको आहे आणि आपण हे दोघंही म्हणजे हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करूया ना. तुम्ही असं टेन्शन घेऊ नका बरं, आणि असं एकट्यामध्ये विचार करून तर बिलकुलच स्वतःला त्रास करून घेऊ नका. त्यावर तिकडे तो म्हणजे इकडे ती मिठी मारत असते, तर हे पाहून इकडे त्याला म्हणजे हे सगळं वाटत नसतं चांगलं. त्यावर तो बोलतो, मी खूप थकलोय, मला जरा आराम पाहिजे. तो तसाच जाऊन तिकडे बेडवर बसतो. त्यावरती त्याला पाणी वगैरे देते, त्याच्या बाजूला जाऊन बसते. तो टेन्शनमध्ये हे पाहून इकडे ती बोलते, तुम्हाला माहिती आहे, जर मला असं टेन्शन आलं, असं खूप म्हणजे असं डोक्यावर बर्डन आलं, तर मी काय करते, माझी एक अशी जागा आहे जिथे मी गेली ना सगळं टेन्शन माझं निघून जातं. मला म्हणजे एकदम आराम भेटतो, असं वाटतं की आता माझ्यावर कुठलंही टेन्शन येणार नाही. आता तिकडे ती सगळं काही असं सांगत असते. त्यावरती बोलते, तुम्हाला माहिती आहे तो कुठली जागा आहे. त्यावर तो बोलतो, कुठली जागा आहे. त्यावरती तिकडे त्याच्या कुशीत एकदम म्हणजे त्याच्या छातीवर असं डोकं ठेवून बसते आणि त्याला घट्ट मिठी मारून असते. ती म्हणते, तुमची कुशी, तुमच्या कुशीत जर मी आली ना, मला असं वाटतं की मला कोणीही काहीही करू शकत नाही. माझ्यावरचे जे टेन्शन आहे ते सगळेच गेलेले आहे. आणि तिकडे ती सगळं काही त्याला समजून सांगत असते. त्यावर तो आता इकडे मनात बोलतो की राणी माफ कर, अगं मी तुझा विश्वासघात केलाय, मी तुझा विश्वास मोडलाय. कारण तिकडे राणी बोलत असते की मला माहिती आहे तुम्ही माझा कधीच विश्वास तोडणार नाही. सगळ्यात जास्त या दुनियेमध्ये जर मला कुणावर विश्वास असेल तर ते फक्त तुम्ही आहात इंद्रजित. आता असं सगळं काही ती बोलत असते. पण आता इकडे याच गोष्टीचं इकडे इंद्राला खूप खंत वाटत असते. आता इकडे दुसरा दिवस उजडलेला असतो आणि आता इकडे तनिषाने राणीला बोलवलेलं असतं. तनिषाच्या रूमवर राणी गेलेली असते तिला भेटायला. तिकडे गेल्याबरोबर इकडे तनिषा बोलते की राणी, मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. आणि तिला म्हणजे विश्वासात घेते आणि तिच्या हातात हात ठेवून बोलते. म्हणजे सगळं काही त्या रात्री काय घडलं काय नाही सगळं काही सांगते. आता इकडे हा सगळा तर तिचा प्लॅनच असतो. आता इतकंच नाही तर तिकडे राणी सगळं घरी येऊन चेक करते आणि तिला तो ड्रेस दिसतो, ते म्हणजे तनिषाने घातलेला तिचावाला, आणि ते शर्ट वगैरे. आता हे बघून इकडे इंद्रा बोलतो, राणी ऐक ना माझं, मी तुला सांगणारच होतो. पण आता इकडे हे बोलल्याबरोबर तिकडे ती बोलते, हे कोणाचे शर्ट म्हणजे हे कोणाचे लिपस्टिकचे डाग आहेत. आता इकडे त्यावर हातभाग संपतो. तर आता प्रेक्षकांनो कशा प्रकारे यात विक्रांत आणि तनिषाने यांच्या आयुष्यामध्ये कशी माचीशी काढी टाकलेली आहे हे तर तुम्हाला दिसतच आहे. आता काय होईल हे सगळं पाहायला आपल्याला मनोरंजक ठरणार आहे. कसा वाटला भाग नक्की कमेंट करून कळवा. धन्यवाद.